तेच बोललो, डायरेक्ट बाईकवरच व्लॉग चालू करतो. आता वाजलेत मला वाटतं 4:10 झालेत. फोनवर टाईम दिसत नाही आहे. आणि मी मगाशी कामावरून आलो 2-2:30 वाजता आणि माझी एक्झाम कालच संपली. तर बोललो काय करू, तर पॉल लेकला जायचा प्लॅन बनवला. इथे आजूबाजूला बऱ्याच लेक्स आहेत या परिसरामध्ये. तर पॉल लेकबद्दल मी 3-4 वेळा ऐकलेलं मित्रांकडून. सगळे बोललेले की जा, चांगली जागा आहे. जास्त लांब नाही आहे, अराऊंड 30 किलोमीटर्स आहे, म्हणजे 30 मिनटांचाच रस्ता आहे. आता मॅपवर मी डाऊनटाऊनचं लोकेशन टाकलं आहे म्हणून फक्त 9 मिनटं दाखवतं आहे. तिथे मित्र भेटणार एक, तर तो बोलला तो येतो सोबत. आणि अजून कोणतरी आहे मला वाटतं त्याच्यासोबत. मला काय सांगितलं नाही, फक्त एवढंच बोलला की ये. तर पहिलं डाऊनटाऊनला चाललो आहे. आणि असं कॅमेरा वगैरे लावून व्लॉग करताच बाईक चालवतो आहे ना, तर जरा काय बोलतात की जरा एक्स्ट्रा अलर्ट राहायला लागणार आहे. सनसेट काय 8:30-9 पर्यंत होणार नाही आता. आणि वेदर पण आज खूप मस्त आहे. 15-16 डिग्री टेम्परेचर असेल आणि ऊन पडलं आहे. एकदम क्लिअर स्काय आहे, छान वाटतं आहे. समोर जे दिसतंय ते डाऊनटाऊन आहे पूर्ण. तर इकडे मित्राच्या घरी आलो आणि त्यांनी मला एवढ्या घाईमध्ये बोलवलं कारण त्यांनी बाईक घेतली काल. यामाहा R3 2015चा मॉडेल आहे. केलोनावरून घेऊन आला आहे, दुसऱ्या सिटीमधून. आणि बाजूला आपली उभी आहे. सरप्राईजच दिलं. रजिस्ट्रेशन वगैरे सगळं केलंय त्यांनी. 200 किलोमीटर चालवत घेऊन आलाय काल. ह्यांनीच घेतली आहे गाडी, ती R3. आता हे दोघं जण कारमध्ये येतात. लोकेशन लावलंय मी 28 किलोमीटर, 30 मिनिटांचा रस्ता आहे. ही समोरची गाडी आहे ना RX-8 माझडा, ती पण नवीनच घेतली आहे. 2-3 दिवसच झालेत घेऊन. आता डाऊनटाऊनमधून बाहेर निघेपर्यंत ट्रॅफिकच लागणार आहे.
पुढे जाऊन हायवेला लागलो ना, तसं हायवे जास्त नाही आहे, थोडाच वेळ हायवेवर चालवायची आहे आणि मग आतमध्ये कसा कंट्री रोड येतो. मी गेलो नाही अजून तिथे, पण मी मॅपवर बघितलं आणि गाडी आज पहिल्यांदा एवढी हीट झाली आहे. रेडिएटर ऑन झाला आहे, हाफच्या वर गेलं आहे जरा हीटिंग. पहिल्यांदाच या हायवेवर चालवतोय आणि खूप फास्ट जात आहेत गाड्या. अजून 21 किलोमीटर बाकी आहेत. बंद है क्या? हाँ